व्यक्ती का असेल माहिती, पण इम्तियाज जलील साहेबांनी शहरांसाठी बघा त्यांनी कधी जातीवाद केला नाही. मराठ्यांच्या पाठीमागे असतात ते. सुरुवातीला जेव्हा लाठी मार झाला तेव्हाही ते गेले, पण बाकी कोणते गेले नाही ना. हिंदू हिंदू म्हणून आमचा वापर केला का नुसता? आज कोण हिंदू म्हणून येते? आज कोण आलेले आमच्या सोबत? तर आम्हाला माणूस बघायचा यावेळेस. आम्ही पक्ष बघणार नाही आणि नेत्यांचे मुलं किंवा नेत्यांना 0% व्हॅल्यू राहणार आहे. राज्य सरकार जागे व्हा, केंद्र सरकार जागे व्हा, खाली मुंडकं वर पाय, खाली मुंडकं. हिंदू हिंदू करून हिंदू मतावर सत्ता भोगणारे आमचा हिंदू बांधव आरक्षणासाठी मागच्या 6-7 महिन्यापासून आंदोलन करतोय. तिथं यांना हिंदू दिसत नाहीये. 8 दिवसापूर्वी त्यांचं आंदोलन चालू आहे. अक्षरशः त्यांच्या नाकातनं रक्तस्राव झाला, त्यांना कोमात जाण्याची स्थिती आली. तरीही हे काही हिंदू जे हिंदू हिंदू करून सत्ता भोगताय, आता त्यांना हिंदू दिसत नाहीये का? संभाजीनगर शहरामध्ये 2 लोकसभा खासदार आहे. एक हिंदू आहे, एक मुस्लिम आहे. अशा ठिकाणी तुमचा हिंदू खासदार एक शब्दही बोलत नाही आरक्षण मुद्द्यावर. आणि इम्तियाज जलील साहेब सारखे माणसं जे मुस्लिम असून सुद्धा मराठा आरक्षणासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवताय. काय समजायचं हिंदूंनी? यांची बाजू काय समजायची? फक्त इलेक्शन पुरते आहे का हिंदू? परंतु यांना हिंदू बांधवांनी आता गृहीत धरू नये. हिंदू बांधव यांनी हिंदू हिंदू करून आतापर्यंत सत्ता भोगली. याच्यानंतर हिंदू बांधवाला तुम्ही गृहीत धरू नये. हिंदू बांधव ठरवणार आता मतपेटीमधनं ते दाखवून देणार. यांची बाजू यांना 100% दाखवून देणार. आंदोलन करत आहे काय? आमचं म्हणणं आहे की आमचा बांधव उपोषण करतोय, लढतोय. यांचं लोकप्रतिनिधी म्हणून काही कर्तव्य नाही का? लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, का बोलत नाही लोक? म्हणजे याचा अर्थ यांनी मराठा समाज हा फक्त ग्रह धरलेला आहे मतदानासाठी. त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी हे लोक नाहीये. 100% समाज यांना यांची जागा दाखवून देणार. आता निवडणुकीला का बहिष्कार टाकणार? बहिष्कार टाकणार किंवा आता कुठलं काही होईल ते नियोजन मनोजदादा जरंगे जे सांगतील ती आमची दिशा असणार आहे. माझं नाव निवृत्ती दत्त पाटील. आंदोलनासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवला, त्याला कसं बघतो सर? अरे ते तर पहिल्यापासून बघा व्यक्ती मतदान करते व्यक्ती का असेल माहिती, पण इम्तियाज जलील साहेबांनी शहरांसाठी बघा त्यांनी कधी जातीवाद केला नाही. मराठ्यांच्या पाठीमागे असतात ते. सुरुवातीला जेव्हा लाठी मार झाला तेव्हाही ते गेले, पण बाकी कोणते गेले नाही ना. हिंदू हिंदू म्हणून आमचा वापर केला का नुसता? आज कोण हिंदू म्हणून येते? आज कोण आलेले आमच्या सोबत? तर आम्हाला माणूस बघायचा यावेळेस. आम्ही पक्ष बघणार नाही आणि नेत्यांचे मुलं किंवा नेत्यांना 0% व्हॅल्यू राहणार आहे यावेळेस. मराठा आरक्षणासाठी कितीतरी बळी गेलेले आहे. मनोज जरांगे पाटील सुद्धा बिमार पडलेले आहे. आणि शहराचं तर दुर्दैव इतकं आहे की सर्वात जास्त हिंदू म्हणून मराठा समाजाने कोणताही जातपात न पाहता निवडून दिलेलं आहे. आणि मराठा समाजाला कोणताही पक्ष असा समजत असेल की हिंदू म्हणून आमच्या पाठीमागे राहील, ते गैरसमज दूर करून टाका. केंद्रीय मंत्री साहेब, तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा, नाहीतर तुम्हाला नगरसेवक सुद्धा बनवू शकत नाही तुम्ही. कारण की शेवटी बघा, जो आम्हाला साथ देईल तो महत्वाचा आहे. आम्ही हे म्हणणार नाही की उद्या मराठ्याला आम्ही मतदान करू. जो मराठा आम्हाला साथ देईल त्यालाच मतदान करू. मराठा म्हणून किंवा ओबीसी म्हणून आम्ही मतदान करणार नाही. जो आम्हाला साथ देईल त्यांना मतदान करू. होऊ शकतं उद्या आम्ही एखाद्या एससी उमेदवाराला निवडून आणू किंवा एखाद्या मुस्लिम ला निवडून आणू. जे आम्हाला साथ देतील ते आमचे भाऊ आहे. हिंदू हिंदू म्हणून बरबाद झालेलो आम्ही. शहराचा कुठे विकास नाही झाला, कुठं नाही. आणि समाजाची बाजू कोणीच मांडलेली नाहीये. सर्व समाजाच्या लोकांनी. आणि आता आम्हाला जातपातची जरूरत नाहीये. आम्ही बघितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी मराठ्याच्या खांद्याला खांदा लागून मुस्लिम बांधवांनी व्यवस्था केलेली आहे, पाण्याची केलेली आहे, खाण्याची केलेली आहे. याच्यासाठी हिंदू म्हणून आम्हाला कोणीही म्हणजे समजू नये की आम्हालाच मतदान करू. आम्हाला त्या गोष्टीची घेणं देणं नाहीये. राजकारणीचा काही संबंध नाही. राजकारणी आमच्यामुळे. आम्ही जो कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो मतदान करतो त्यावेळेस येते. मी म्हणतो केंद्रीय मंत्री साहेब, तुम्ही आज जायला पाहिजे होतं. तुम्ही
केंद्रीयमध्ये देश तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही आपल्या 2 शहरांना सांभाळू शकत नाही. तुम्ही आज जायला पाहिजे होतं, जरांगे पाटलाला भेटायला पाहिजे होतं, का भेटत नाही तुम्ही? उद्या आम्ही ओबीसी मध्ये न्हावी समाज असेल, धोबी समाज असेल, असे अत्यल्प समाजाला निवडून देऊ. कोणाला वाटतं की ओबीसी मध्ये आम्ही मोठा समाज आहे, आम्ही निवडून देणार नाही, मराठा आहे, आम्ही निवडून देणार नाही. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द या निमित्ताने डॉक्टर भागवत कराड यांना सांगू इच्छितो, कराड साहेब, जर तुम्ही मराठा आरक्षणाचे प्रश्न तुमच्या आमदारांना येत्या काळामध्ये होणाऱ्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये गांभीर्याने मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलायचे सांगा, तुमच्या वरिष्ठांना सांगा. अन्यथा तुम्हाला माहिती आहे 2019 मध्ये मराठा समाजाचं 3.5 लाख मतदान एका बाजूला वळवण्यामध्ये आम्ही सक्सेस झालो होतो. आज तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला खासदारकीचे डोहाळे लागले आहेत, पण हे डोहाळे तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर मराठ्याला आरक्षण तुम्हाला अगोदर द्यावा लागेल. कारण की मराठ्याला आरक्षण मराठा आरक्षणाचं स्वप्न तुम्ही आमचं जर बंगवलं तर येत्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजी